शिवप्रहार संघटनेनं भिस्तबाग चौकात आयोजित केला शिवजयंती उत्सव। शिवजयंती उत्सवानिमित्त शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पोवाड्याचं आयोजन। शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत यांची देखील उपस्थिती। मागील अनेक वर्षांपासून शिवप्रहार संघटनेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष व शिवसेनेचे राज्य प्रवक्ते संजीव भोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचं आयोजन अहिल्यानगर शहरात करण्यात येतं। याही वर्षी शिवप्रहार संघटनेनं शिवजयंती उत्सवाचं आयोजन केलं होतं। यंदाचं हे 20वं वर्ष आहे। बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, भिस्तबाग चौक, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर येथे शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रख्यात शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा पोवाडा, स्फूर्तिगीते, लोकगीतांचा कार्यक्रम या अतिशय नावाजलेल्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते। साहेबांना वेळ नाही, अनेक कार्यक्रम आहेत, म्हणून एकच कडवं गातो साहेब। आणि मी हे नवीन आताच लिहिलेलं आहे। क्रांतीचा जिल्हा सातार, क्रांतीचा जिल्हा सातार, रनीनागर, क्रांतीचा जिल्हा सातार, रनीनागर, भक्ती बंडखोर। ब्रिटिश सरकार सुद्धा सातारा जिल्ह्यात ब्रिटिशांच्या अन्यायाच्या विरोधात स्थापन झालं। क्रांतीचा जिल्हा सातारा, रनीनागर, भक्ती बंडखोर। प्रथम देशाला जो वंदे, अट्टपर भगवा सरहद्दे, शिवस्वराज्याचा भगवा शिवरायांच्या नंतर सुद्धा बगदादमध्ये निघून राहणारे महादजी शिंदे, सावजी शिंदे, जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंदे हे सातारा जिल्ह्यातले। अट्टपर भगवा सरहद्दे, महादाजी शिंदे शूर बंदे, क्रांतिसिंह नाना असे खंदे, क्रांतिसिंह नाना असे खंदे। यशवंतराव नाईक, यशवंतराव नाईक मुत्सद्दे, यशवंतराव नाईक मुत्सद्दे। त्यात एक एकनाथ शिंदे, त्यात एक एकनाथ शिंदे। धन्य धन्य पाटणचं थोर, धन्य धन्य पाटणचं थोर, दैन्याचा तिरणी येगळच वार। धन्य धन्य पाटणचं थोर, दैन्याचा तिरणी येगळच वार। स्वाभिमानी तो असे बाणा, लढीचे देश रक्षणा, मराठी माणसाचा आहे कणा, मराठी माणसाचा आहे कणा। तयाला म्हणती शिवसेना, अव महाराष्ट्राच्या खचल्या दबल्या, अव महाराष्ट्राच्या खचल्या दबल्या जनतेशी नातं तयाचं। छातीची ही ढाल करूनी, अव छातीची ही ढाल करूनी पुढे एकनाथ। नेतृत्व तसं कर्तृत्व, नेतृत्व तसं कर्तृत्व, तसंच दातृत्व। नेतृत्व तसं कर्तृत्व, तसंच दातृत्व, जनमातृत्व। महाराष्ट्राचा लोकनेता, जनासाठी राबवितो सत्ता, असा नाताचा एक नाता, असा नाताचा एक नाता।
शिवजयंती कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागाळातील बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवप्रहारच्या माध्यमातून अतिशय नावाजलेले व दर्जेदार असे प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जातात। या ठिकाणच्या कार्यक्रमाचा एक वेगळा श्रोतावर्ग तयार झाला असून शिवप्रेमी आवर्जून या कार्यक्रमाची वाट पाहत असतात। उदंड प्रतिसाद नागरिकांमधून या कार्यक्रमाला कायम मिळत आलेला आहे। या कार्यक्रमाचा शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर पाटील, राजेंद्र कर्डिले, संदीप संसारे, प्रशांत लवांडे, युवराज साबळे, रामजीने आदी कार्यकर्ते आहेत। आजचा हा दिवस सण म्हणून साजरा केला जातोय। शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने, जन्मदिवसाच्या निमित्ताने शिवरायांचा खरा विचार तळागाळातल्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने साहेब मागचे 20 वर्ष आम्ही शिवजयंतीचं, शिवविचारांचा जागर या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये सातत्याने मांडत आलेलो आहोत। आणि यावर्षी आपण या राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री, आमचे नेते, शिवसेनेचे नेते माननीय नामदार उदयजी सामंत साहेब या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आणि अतिशय धावता दौरा असताना, खरं तर अहिल्यानगरमध्ये थांबण्याचं कुठलंही नियोजन नसताना आपण आमच्या आग्रहास्तव या ठिकाणी आलात, आमच्या सर्व शिवप्रेमींच्या विनंतीला मान दिलात, त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो। सर्वांनी साहेबांना दाद द्यावी टाळा वाजून। उदय सामंत साहेब हे असं नेतृत्व आहे, अतिशय संयमी, मोजकं बोलणार, पण बोलताना एक शब्दही चुकणार नाही याची 100% गॅरंटी। आणि आमच्यासारख्या प्रवक्त्यांना त्याच्यामुळं फार शिकवणार असं नेतृत्व। आज बघा, आज पुण्यातून दिल्लीला आपलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे। या साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने पुण्यातून दिल्लीपर्यंत साहित्यिकांसाठी विशेष रेल्वेचं आयोजन केलं। उदय सामंत साहेबांच्या पुढाकाराने हे रेल्वेचं आयोजन केलं। या रेल्वेत साहित्यातले रथी महारथी जे आपला समाज पुढच्या काळात घडवणार आहेत, समाजाला दिशा देणार आहेत, असे सगळे लेखणी बहादर या सर्व साहित्यिकांशी संवाद साधता यावा म्हणून उदयजींनी पुण्यातून अहिल्यानगरपर्यंत या सर्व साहित्यिकांसोबत प्रवास केला आणि या सर्वांशी संवाद साधला, त्यांच्या भावना, त्यांचा विचार जाणून घेतला। उदयजी आपल्या कल्पनेला मनापासून दाद देतो। आपण सर्वांनी साहेबांच्या या संकल्पनेला दाद दिली पाहिजे। आम्ही कुठलाही डीजे न लावता 20 वर्षापासून या ठिकाणी सत्यपाल महाराज असतील, शाहीर राजेंद्र कांबळे इथं दुसऱ्यांदा आले, राहुल आणवीकर असतील, संभाजी भगत असतील, महाराष्ट्रातली शिव विचारांचा जागर करणारी जी सर्वोत्तम नावं आहेत ते सर्व इथे येऊन गेलेले आपण अनेक जण साक्षीदार आहात राजी। तर खरं तर नगरमध्ये एखाद्या चौकात वैचारिक कार्यक्रम ऐकायला माणसं जमणं हे किती अवघड आहे सगळ्यांना माहित आहे। मात्र हा ट्रेंड इथं आम्ही तयार करू शकलो, हा पायंडा आम्ही इथे पाडू शकलो। तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा, तुम्ही सातत्याने आम्हाला प्रोत्साहन देत आलात। साहेब जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला पुढचा दौरा, पुढचं नियोजित कार्यक्रम आहेत। मनापासून आपले धन्यवाद देतो आणि शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतानाच या ठिकाणी शिवसेनेसह विविध राजकीय पक्षातील मान्यवर, नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, कारण हा सामाजिक प्लॅटफॉर्म आहे, हा सामाजिक मंच आहे। इथं आपण दरवर्षी न चुकता कुठल्याही निमंत्रणाची वाट न पाहता आपण उपस्थित राहत असता। आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। पुन्हा एकदा शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो। प्रास्ताविक थांबवतो। जय शिवराय, जय महाराष्ट्र। आणि यानंतर थेट उदय सामंत साहेब बोलतील, त्यानंतर प्रसार माध्यमांच्या सगळ्या प्रतिनिधींना माझी विनंती आहे की सामंत साहेब याच ठिकाणी आपल्याशी अगदी थोड्या वेळाचा संवाद साधणार आहेत। सर्वांनी इकडे। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर।